बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या पाहूयात। महाराष्ट्राच्या कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत मंत्र्यांची 45 मिनिटे चर्चा। 10 दिवसात अमित शहा सकारात्मक निर्णय देणार। 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावर शहा सकारात्मक। नाफेडकडून 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी। कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येईल यावरही चर्चा सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। दिल्लीत अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा। एमएसपी इथेनॉल कोटा वाढवण्याच्या सूचना। कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही। साखर कारखानदारांचेही प्रश्न सुटणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। आमच्या आंदोलनामुळे सरकार दिल्लीला गेलं। दिल्लीतून सरकारनं रिकाम्या हाती येऊ नये। मवियाच्या पत्रकार परिषदेतून हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्य सरकारवर निशाणा। दादरमध्ये काँग्रेसचं पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन। हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक। महागाई बेरोजगारीवरून मेलोडी चॉकलेट वाटत जोरदार घोषणाबाजी। राष्ट्रवादीनं माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केली नाही। अर्थ खात्याची मागणी केल्यावर सांगेन। पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दिल्लीत सुनेत्रा पवारांना अर्थ खात्यावरून पत्रकारांचा प्रश्न। मात्र दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं। वळसेंनी का बोलू दिलं नाही? दिल्लीमध्ये उलटसुलट चर्चा। शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील। 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा। निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी। आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती। सोलापुरात कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रति किलोनं वाढले। कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलो भाव। कांद्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी ते समाधानकारक नसल्याची शेतकऱ्यांची भावना। आता विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील टॉप 9 बातम्या पाहूयात। शिवसेनेसोबत नाशिक किंवा संभाजीनगरच्या जागेचा तिढा, तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली। दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडवू। विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली। सकारात्मक निर्णय होईल। बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। पुणे, रायगड आणि परभणी या जागांसाठी देखील पक्ष आग्रही, तर रायगडच्या जागेवर शिवसेनेचा देखील दावा। भरत गोगावलेंच्या रायगड पालकमंत्री पदाचा मार्ग मोकळा। कोकण विधान परिषदेची जागा अनिकेत तटकरेंना सोडण्याच्या बदल्यात गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणार, तर निकटवर्तीय इम्तियाज खत्रींसाठी पार्थ पवार आग्रही। सूत्रांची माहिती। भाजपकडून विधान परिषदेच्या 48 जणांच्या नावांची यादी दिल्लीत। रवींद्र चव्हाणांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे यादी सुपूर्द। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 5 जागांपैकी 1 जागा आरपीआयला मिळावी। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरपीआयनं कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत, अशीही प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीपूर्वी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये राजकीय खळबळ। भाजपनं 200 पेक्षा जास्त नगरसेवक सहलीला नेल्याची माहिती। काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवक पर्यटनावर। विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी मविया नेत्यांची 29 तारखेला पुन्हा बैठक। मविया विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार। 29 तारखेला कोण किती जागा लढवणार यावर चर्चा होणार। भंडाऱ्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजप राष्ट्रवादीमध्ये चढाओढ। कुणी कितीही बहुमताचे दावे करत असलं तरी मित्रपक्षांच्या सहकार्याशिवाय विजय शक्य नाही। शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळतो। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ तटकरेंमध्ये खडाजंगी। दादांनंतर पक्ष वाढवताना फक्त पटेल आणि मीच टीकेचे धनी का? कुणीही नेता बचावासाठी आला नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, तर हा विषय बैठकीत नको। भुजबळांचं वक्तव्य। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीमधील धुसफूस शिगेला। मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण, तर हा गैरहजेरी मागे काही कारण असेल। भुजबळांची सूचक प्रतिक्रिया।
तर पेल्यातील वादळ पेल्यामध्ये शमलं असं म्हणत मुश्रीफांकडून पक्षांतर्गत नाराजी दूर झाल्याचे संकेत. प्रफुल्ल पटेल कामामुळे गैरहजर होते तर दोघांना टार्गेट करण्यात आलं. बैठकीत तटकरेंनी ही खंत व्यक्त केल्याची मुश्रीफांची माहिती. राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची अर्थ खात्यावरून नाराजी. वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नसल्यानं सुनेत्रा पवारांकडून खंत व्यक्त. सूत्रांची माहिती. पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या. राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना. माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी तटकरे, सोळंके, भुजबळ आणि अनिल पाटलांवर. सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 30 मे रोजी भाजपात प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढवण्याची शक्यता. जयंत पाटलांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट करत दिले होते संकेत. आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या. महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. संख्याबळानुसार पक्षाला निधी आणि महामंडळ वाटप होणार. भाजपकडे 48%, शिवसेनेकडे 29% आणि राष्ट्रवादीकडे 23% निधी जाणार. मंत्री भुजबळ यांची माहिती. महायुती सरकारमधील महामंडळ आणि समिती वाटप येत्या 2 महिन्यांमध्ये होणार. समितीच्या मॅरेथॉन आढावा बैठका सुरू. कालच्या बैठकीत निधी वाटपात समन्वय राखण्याचे पालकमंत्र्यांना निर्देश. समन्वय समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार. मुंबईकरांचे रक्त विकण्याचा मिंधे. भाजप सरकारचा डाव. आदित्य ठाकरेंचा आरोप. बीएमसीच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका. भाजपनं यावर स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी. आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर 4 प्रस्तावांवर बीएमसी फेरविचार करणार. सुधार समितीत प्रशासनाची माघार. 7 हिल्सचं पीपीपी मॉडेलद्वारे खासगीकरण. रक्तपेढ्यांचे पीपीपी प्रस्ताव. वांद्रे रिक्लेमेशनमधील एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचे प्रस्ताव स्थगित. कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी हायकमांडकडून विचार सुरू. तर विधानसभेत राहायचं की राज्यसभेत जायचं हा निर्णय स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या घेणार. सूत्रांची माहिती. पक्षाचा कोणत्याही नेत्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या नाहीत. पक्षामध्ये आपल्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. या केवळ माध्यमांमध्ये चर्चा. राजीनाम्याच्या बातम्यांवर अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नाईकवडींचा खुलासा. केरळचे माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या निवासस्थानाबाहेर राडा. सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाड्या फोडल्या. विजयन यांच्या घरी ईडीनं केलेल्या छापेमारीचा निषेध. एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची 10 जूनला पंतप्रधान मोदींनी बैठक बोलावली. या बैठकीत केंद्र सरकार आणि आघाडीच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता. बैठकीला उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असणार.